काहीतरी होते का? तू सुख करता तू दुःख हरता विघ्न विनाशक मोर्या संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या। लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन तुम्ही TV9 मराठीवर पाहताय। सिंहासनावर राजासारखा बसलेला, आशीर्वाद देण्यासाठी एक हात वर केलेला, त्याचा चेहरा शांत, शक्तिशाली आणि तेजस्वी असे हे रूप आपण TV9 मराठीवर पाहताय। लालबागच्या राजाची पहिली झलक आपण TV9 मराठीवर पाहताय। दिवसेंदिवस शहराचा चेहरा मोहरा बदलत असला तरी आपल्या या लालबागच्या राजाचं रूप हे तेच आहे, तेजस्वी, शांत, संयमी आणि तितकंच शक्तिशाली। मुंबईमध्ये गणेश चतुर्थी हा केवळ एक उत्सव नाहीये, तर शहराच्या हृदयाचे हे ठोके आहेत। 11 दिवस रस्ते, तयारी, ढोल ताशांनी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने गजबजलेले असतात। प्रत्येक परिसरामध्ये लहान मोठ्या मूर्तीमध्ये गणपती बाप्पा आपल्या घरी येतो। तरीही हजारो मंडळांमध्ये एक असं मंडळ, एक असा राजा ज्याला मानाचं स्थान आहे आणि तो आहे आपल्या लालबागचा राजा। मुंबईमधल्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ज्याला मानाचं स्थान आहे तो लालबागचा राजा, आणि या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आपण TV9 मराठीवर पाहताय। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून हजारो लाखोंच्या संख्येने गणेश भक्त मुंबईमध्ये येत असतात। दरवर्षी लाखो भाविक हे नागमोडी रांगेमध्ये उभे राहतात। काही जण 24 तासांपेक्षा जास्त वेळ त्यांच्या चरणी क्षणिक क्षणाची वाट पाहत असतात। दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बदल करणारे आणि इतर गणेश मूर्तींपेक्षा लालबागचा राजा हा 1935 पासून जवळपास तसाच दिसतो, सारखाच दिसतो। लालबागच्या राजाच्या या परिचित चेहऱ्यामागे कांबळी कुटुंबाची कला आहे, जे पिढ्यानपिढ्या मूर्तीचं शिल्प साकारतात। दिवंगत शिल्पकार मधुसूदन दौंडूजी कांबळी यांनी 1930च्या दशकामध्ये पहिल्यांदा या राजाचं रूप तयार केलं होतं आणि त्यांची तिसरी पिढी बाप्पाची मूर्ती घडवतीये। लालबागच्या कार्यशाळेमध्ये निष्ठेनं मूर्ती घडवली जाते आणि ही मूर्ती आमच्याकडून घडत नाही तर ती घडवली जाते, असं मूर्तिकार संतोष कांबळी अगदी भक्तिपूर्ण भावनेनं सतत सांगत असतात। आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन, या राजाचं दर्शन घेण्यासाठी नेते मंडळीच नाही, सेलिब्रिटी नाही, आबालवृद्ध नाही, तर प्रत्येक वयोगटामधला आणि प्रत्येक क्षेत्रामधला व्यक्ती या ठिकाणी येत बाप्पाच्या पुढे नतमस्तक होत असतो। हे 11 दिवस गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं आणि त्याचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवता यावं, यासाठी मुंबईमध्ये अलोट गर्दी होत असते। लालबागचा हा परिसर पूर्णपणे गजबजलेला असतो आणि याच लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आपण TV9 मराठीवर पाहताय।